त्या मिठावरती इतका कर लाभला की जेणेकरून त्यांची मिठाची विक्री आपल्या प्रदेशात होऊ नये. पुन्हा ज्या काही इंग्रजांनी शर्ती अटी ठेवल्या होत्या त्यामध्ये एक अट ठेवली होती ती म्हणजे आमचं जे नाणं आहे म्हणजे इंग्रजांचं नाणं हे हिंदवी स्वराज्यामध्ये चालावं. मात्र शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा नकार दिला, ती नाणी चालू दिली नाही, ही दूरदृष्टी होती. त्याचबरोबर असे तू हिमाचल जे हिंदवी स्वराज्य उभं करण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं त्याच्यामध्ये अडथळा ह्या असणाऱ्या डचांचा, इंग्रजांचा, पोर्तुगीजांचा मोठा आहे. म्हणून मध्ययुगीन काळामध्ये असा एकही सत्ताधीश होता की ज्याला दूरदृष्टी होती. कारण औरंगजेब एवढा मोठा सम्राट होता, की कित्येक मोठे मोगल सम्राट होते, पण एकालाही असं वाटलं नाही की स्वतःचं आरमार असावं. मध्ययुगीन काळामध्ये स्वतःचं आरमार असावं आणि ते उभं करण्याचं धाडस छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं. आणि अक्षरशः 750 किलोमीटर जी असणारी ही किनारपट्टी आहे ती कोकण, आता इकडचा भाग जो आहे तो कोकण सुरू होतो सकाळीकडून, तर ही कोकण किनारपट्टी ही जवळपास कित्येक असणारे जलदुर्ग उभे केले आणि महाराजांनी सुरक्षित केली. आणि या सगळ्या असणाऱ्या फिरंग्यापासून महाराजांनी आपल्या असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्याचा ध्यास जो होता, आस होती, तिथल्या असणाऱ्या कष्टकरी शेतकरी लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हे नीतीचं राज्य उभं राहिलं पाहिजे, याच्यासाठी अभूतो म्हणजे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं हे हिंदवी स्वराज्य हे महाराष्ट्राच्या भूमीत इथं उभा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हा किल्ला, या किल्ल्याचा आणखीन एक इतिहास तुम्हाला माहित नसेल, हा जो वासोटा नाव पडले त्याच्या पाठीमाग असा एक इतिहास सांगितला जातो पौराणिक, तो म्हणजे इथं जे वशिष्ठ ऋषी आहेत त्यांचं स्थान होतं. आणि त्याच्यानंतरच्या काळात वशिष्ठ ऋषींचे जे शिष्य आहेत ते म्हणजे अगस्ती ऋषी. तर अगस्ती ऋषींनी वशिष्ठी या नावावरून या किल्ल्याचं नाव काय ठेवलेलं आहे, वशिष्ठ. पण नंतर अपभ्रंश काय झाले, वासोटा. म्हणजे ह्या किल्ल्यात आपल्याला आपण फक्त आलो, मज्जा केली, राजेतून फिरलो, याच्यातून हे केलं, इथं वरती आल्यानंतर डान्स केला, रात्री काय केलं, याच्याही पेक्षा आम्ही आता इतिहास जाणून घेतला आणि इथल्या असणाऱ्या पुढच्या पिढीला आम्ही अभिमानाने सांगू शकतो, अरे पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत. तर हे जे किल्ले आहेत ते किल्ले म्हणजे आमची धारातीर्थ आहेत. ह्या किल्ल्यांचा इतिहास आम्ही आमच्या असणाऱ्या पुढच्या पालकांना सांगणार आहोत. आणि हा दैदिप्यमान इतिहास हा आमचा राष्ट्रीय ठेवा आहे. अहो, राष्ट्रीय ठेवा म्हणजे संपत्ती नसते, संपत्ती नष्ट होऊ शकते. आमचा राष्ट्रीय ठेवा काय असेल, हा इतिहास आहे, तो छत्रपतींचा इतिहास, सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा इतिहास, आमच्या मावळ्यांनी लिहिलेला इतिहास, ही म्हणजे आमची सगळ्यात मोठी अशी प्रकारची संपत्ती आहे. ही जतन करण्यासाठी आपण किल्ल्यांचं रक्षण करूया. काय करायचं नेमकं रक्षण करायचं म्हणजे चुकीची कुठलीही गोष्ट या किल्ल्यांवर होता कामा नये. आमच्या बालकांना, अहो आम्हाला ज्या वेळेला चुकीच्या घटना आम्ही बघतो, परवाच आम्ही काही दिवसापूर्वी अशी बातमी वाचली की तिथं त्या असणाऱ्या सिंहगडाच्या पायथ्याशी काही चुकीच्या त्याची अशी काही नादान असणारी लोक होती, त्याचे संस्कार नाहीत, त्या मुलांनी रेव पार्टी साजरी केली. अहो, ज्या आमच्या किल्ल्यांवरती आमच्या बाजी प्रभूंनी असेल, आमच्या मुरारबाजींनी असेल, आमच्या असणाऱ्या तानाजी मालुसरेंनी असेल, रक्ताचा अभिषेक हे हिंदवी स्वराज्यासाठी घातला. अहो जिजाऊ साहेबांची आज जयंती आहे. अहो जिजाऊ साहेबांनी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, मनगटामध्ये बळ पेरलं. अहो ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या संकटांमध्ये अडकायचे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा अडकले होते अफजल खानची स्वारी असेल, त्याच्यानंतरचा भाग असेल तो म्हणजे सिद्दीजीवरची स्वारी असेल, त्याला महाराज अडकून राहिले ते पन्हाळ्यावरती. नंतरच्या काळामध्ये अक्षरशः त्यावेळेचा असणारा कळी काळ म्हणजे औरंगजेब की ज्यानं स्वतःच्या असणाऱ्या भावांना सुद्धा सोडलं नव्हतं. अहो दाराशुका स्वतःच्या बापाच्या असणाऱ्या मालिशीच्या तेलामध्ये विष टाकून ज्यांनी स्वतःच्या असणाऱ्या ताजच्या निर्मात्याला म्हणजे शहाजहानला संपवलं, असा हा क्रूर कपटी औरंगजेब ज्याच्या असणाऱ्या कळी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. अहो ज्यानं स्वतःच्या भावांना सुद्धा त्याच्या असणाऱ्या दाराशुका भावांची मुंडकी छटून त्यांचं त्या मस्तक त्यांची जी आहेत ही अशी मिरवून पूर्ण हिंदुस्थानभर फिरवली होती, असा क्रूर कर्म औरंगजेब ज्याच्या कळी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये अडकले. त्यावेळेला माझ्या या माऊलीनं, अहो जिजाऊंनी हे हिंदवी स्वराज्य जपलं, वाढवलं, स्वतःच्या पोराप्रमाणे ते असणारी ताकद त्या आऊसाहेबांची होती. अहो स्त्री शक्ती काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आऊसाहेब आहेत. त्या आऊसाहेबांना आज आपण त्यांच्या असणाऱ्या जन्मदिनी अभिवादन करूया. अहो या किल्ल्यावर तुम्ही सगळेजण खूप नशिबवान आहात. त्या आज असणाऱ्या तारखेला 12 जानेवारीला ज्या आऊसाहेबांनी सगळ्या हिंदुस्थानला नव्हे तर संपूर्ण जगाला जो हा इतिहासाचा आणि संस्काराचा ठेवा दिला, की पुत्र कसा घडवायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आऊसाहेब आहेत आमच्या. त्या आऊसाहेबांची जयंती आज आहे आणि ती जयंती आज तुम्ही या ठिकाणी साजरी करत आहात. आज तुम्ही या किल्ल्यावरती आलेला आहात. खरोखर तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. तुमच्या सगळ्यांचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे, कारण तुमची मुलं ही खरोखर राष्ट्राची संपत्ती आहे. अहो राष्ट्राची संपत्ती काय आज जी मुलं, आज जे माझे तरुण नागरिक आहेत की ऊर फुटेपर्यंत शिवछत्रपतींचा जय जयकार करतात. हो केलाच पाहिजे. शिवछत्रपतीचा जय जयकार नाही करणार मग कुणाचा जय जयकार करणार. अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जीवनाची दिशा आणि दशा आमची बदलवली,
अहो सगळ्या जगाला हेवा वाटला असा इतिहास आम्हाला, आम्ही काय सांगणार आहोत? सगळ्या जगाला आवडून सांगू शकतो की अरे आम्ही त्या देशातून आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकारा ऊर कुठे पण तरुण पिढी आमची करते. आणि जर बघितलं अतिशय समाधान वाटतंय की आज आमचे छत्रपती शिवरायांसाठी त्या देशात जाऊ, त्याच्या पाठीमागची भावना इतकी पवित्र आहे की जिथं माझे छत्रपती शिवाजी महाराज वाढले, ज्यांनी ह्या संस्काराचा दीपस्तंभ उभा केला, त्या शिवछत्रपतींचं मला दिसता यावं, शिवछत्रपतींचे विचार माझ्या मनामध्ये यावे. अहो कित्येक आमचे असे तरुण आहेत की जे शिवछत्रपतींच्या विचारानं भारलेले आहेत, शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन सगळ्या असणाऱ्या जगामध्ये आज ते दीप्यमान अशा प्रकारचा इतिहास घडवत आहेत. त्या सगळ्या असणाऱ्या लोकांसाठी अहो जिजाऊंचं असणारं हे जे पवित्र आणि अतिशय ज्वलंत आणि जिवंत इतिहास उभा करणारं एक व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या भूमीत. आणि खरोखर मी आऊसाहेब जिजाऊंच्या असणाऱ्या आणि माझ्या सगळ्या महिला भगिनी ज्या माझ्या आहेत त्यांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही वास्तव्यावरती आला त्याचप्रमाणे जिथं आऊसाहेबांनी सिंदखेड राजा नावाचं ठिकाण आहे, जिथं माझ्या आऊसाहेबांचा जन्म झाला, त्या ठिकाणावरती जावं, तिथे जाऊन नतमस्तक व्हावं. कारण प्रत्येक स्त्रीसाठी मानानं उभा करण्याचं काम ज्या मातेनं केलं, ती माता म्हणजे राजमाता आहे. अहो मापदंड काय असावा, इतिहासाची ठेवा काय असावा,